पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री हे गडचिरोलीमध्ये आहेत। चंद्रपूर भंडाऱ्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांची आज तोफ धडाडणार आहे। पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज गडचिरोली दौरा आहे। नगर परिषद आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या आज गडचिरोलीमध्ये प्रचार सभा या पार पडणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा विविध ठिकाणी सभा सुरू आहेत आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। गडचिरोलीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि आज त्यांच्या या ठिकाणी सभा होत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आशिष, दिवसभरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचं कसं आयोजन केलं गेलेलं आहे? माधुरी, नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज येथे नगर परिषदेच्या निवडणूक होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार दौरा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। महत्त्वाचे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मतदारांना काय आवाहन करतील याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि गडचिरोली येथे त्यांची एक भव्य प्रचार सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। कुठलीही अनुचित घटना घडता कामा नये म्हणून पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत तर आता ते काय भूमिका घेणार, ते मतदारांना काय आवाहन करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। माधुरी, नक्कीच आशिष, धन्यवाद या सर्व माहितीसाठी। Thank you.